मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चिकन दम बिर्याणी। तर यासाठी मी पाऊण किलो चिकन आणि पाऊण किलो तांदूळ घेतलेले आहेत। तर अगदी परफेक्ट अशी ही चिकन दम बिर्याणी बनते। तर ती कशी करायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी इथं मी पाऊण किलो चिकन घेतले, त्याच प्रमाणात पाऊण किलो बिर्याणीचा तांदूळ म्हणजेच बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता इथं मी 7 ते 8 मोठे कांदे पातळ असे उभे चिरून घेतलेला आहे। याचा आपल्याला बरिस्ता बनवायचा आहे। एका कढईमध्ये मी तेल टाकलं आणि चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत हा कांदा चांगला तळून घेतला। चिकन मॅरिनेट करताना आपल्याला हा कांदा लागणार आहे, म्हणून सगळ्यात अगोदर हे काम मी करून घेतलं। तर बघा अशा प्रकारे आपला बरिस्ता तयार झालेला आहे। तर आता काय करायचं, आपण हे जे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे हे 2 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे। तर पहा, चिकन मी अगोदरच स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे। आता आपण हे मॅरिनेट करूयात। तर सगळ्यात अगोदर यामध्ये टाकूयात 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, ही मिरची पावडर तिखट आहे। त्याचबरोबर 2 चमचे धना पावडर, इथं मी अर्ध लिंबू घेतले आणि यातल्या सगळ्या बिया काढून टाकलेल्या आहेत। आणि आता या लिंबातला सगळा रस यामध्ये मी पिळून घेणार आहे। तर पहा, लिंबातला सगळा रस यावर टाकून झालेला आहे। आता यामध्ये टाकूयात 2 चमचे आलं लसूण पेस्ट। तर ही मी घरी तयार केलेली आहे, तुम्ही इथं रेडीमेड सुद्धा वापरू शकता। आता इथं मी घेतलाय एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला। तर हा आपल्याला 2 चमचे टाकायचा आहे। त्याचबरोबर एव्हरेस्टचा चिकन मसाला, तोही इथं मी 2 चमचे वापरणार आहे। मसाले तुम्ही कोणत्याही ब्रँडचे वापरू शकता। आता हा आपण सुरुवातीला तळून घेतलेला कांदा, तर यातला थोडासा कांदा यामध्ये आपल्याला वापरायचा आहे आणि उरलेला चिकनच्या आपण ज्यावेळेस थर लावणार आहोत त्यावेळेस वापरणार आहे। तर बघा, थोडासा कांदा मी हाताने चुरगळून यामध्ये टाकलेला आहे। यामुळे काय होतं, आपल्या या चिकनची टेस्ट खूप जास्त वाढते। तर पहा, कांदा यामध्ये टाकलेला आहे। आता हे आहे 1 वाटी दही। तर अगदी ताजं दही इथं मी घेतलेलं आहे। त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना यामध्ये टाकूया। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ। तर 1 ते 1.25 चमचा मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे। आता हे सगळे पदार्थ चिकनला अगदी व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत। आता हे मी हातानेच सगळ्या चिकनला लावून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं चमच्याचा वापर करू शकता। तर पहा, याप्रमाणे मसाले चिकनला अगदी व्यवस्थित असे लागलेले आहेत। आता यामध्ये अजून एक पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे कसुरी मेथी। तर 2 चमचे कसुरी मेथी मी इथं घेतलेली आहे आणि हाताने थोडीशी कुस्करून ती या चिकनमध्ये मी टाकणार आहे। यामुळे आपल्या या चिकनची टेस्ट खूप जास्त वाढते। तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्कीच करून बघा। आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास हे आपण असंच बाजूला ठेवून देऊ। आता चिकन बिर्याणीतला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे तांदूळ। तर इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। या तांदळाची बिर्याणी अगदी छान आणि मोकळी सुटसुटीत होते। तर सुरुवातीला मी हा स्वच्छ निवडून घेतला आणि आता यामध्ये पाणी घालून 2 वेळा पाण्याने हा मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि नंतर यातलं पाणी काढून पुन्हा यामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि हा तांदूळसुद्धा आपल्याला 20 ते 25 मिनिटे असाच भिजत घालायचा आहे। आता हे बाजूला ठेवून देऊ आणि आता आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेतलं। 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून ठेवले होते ते यामध्ये टाकले। सुरुवातीला आपण कांदा तळून जे उरलेलं तेल होतं त्यातलंच तेल इथं मी फोडणीसाठी वापरलेलं आहे। कांदा आपण सुरुवातीला तळून ठेवलेला हा एक त्याचा फायदा होतो। तर पहा, कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। आता यामध्ये 2 पिकलेले टोमॅटो अगदी बारीक असे चिरून टाकायचे आहेत। कांदा टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये घालूयात मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन। तर बरोबर अर्धा तास हे मी चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे। यामुळे सगळे मसाले चिकनमध्ये अगदी छान मुरतात आणि आपलं चिकन चवीला अगदी उत्तम बनतं। इथं तुम्ही आणखी थोडं तेल ॲड करू शकता।
तेल टाकून हे चिकन तेलामध्ये चांगलं 4 ते 5 मिनिटे असं परतून घ्यायचं, म्हणजे त्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि अगदी ते चटपटीत असं तयार होतं. आता ज्या भांड्यामध्ये आपण चिकन ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी या चिकनमध्ये टाकून घेतलं. खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता. नंतर या चिकनला आपण दही वगैरे जे वापरलेलं आहे याचं पाणी सुटतं आणि त्यामध्येच हे चिकन चांगलं शिजतं. तर पहा, आता यावर झाकण ठेवूया आणि 20 ते 25 मिनिटे याला असंच शिजून देऊ. अधूनमधून आपल्याला झाकण काढून ते हलवून घ्यायचे. आता आपण बिर्याणीसाठी लागणारा भात तयार करून घेऊ. तर इथं मी एक मोठं पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये एक थोडंसं तेल टाकलं. यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे. तर इथं 4 हिरवी वेलची, 2-3 तमालपत्र, थोडेसे दालचिनी, लवंग आणि मिरी घेतलेली आहे. असे हे खडे मसाले या तेलामध्ये टाकायचे आणि याची फोडणी या आपल्या तांदळाच्या पाण्याला द्यायची, म्हणजे याचा फ्लेवर या भातामध्ये अगदी छान असा उतरतो. तर पहा, खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीने अजून कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर भरपूर असं पाणी या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 70 ते 80% तांदूळ शिजल्यानंतर यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण ओतून घेणार आहोत. तर पहा, आपला तांदूळ चांगला पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत व्हावा म्हणून यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि त्याची सालसुद्धा या पाण्यामध्येच टाकली. नंतर आपण ती काढून घेऊ शकतो. आता यामध्ये टाकूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. 3 चमचे मीठ यामध्ये मी टाकलेलं आहे. थोडंसं एक्स्ट्राच मीठ टाकायचं, कारण आपण ज्या वेळेस पाणी यातलं ओतून घेतो त्यावेळेस पाण्याबरोबर यातलं मीठसुद्धा जातं. तर थोडंसं जास्त मीठ जर आपण टाकलं तर तांदळामध्ये जेवढं हवं तेवढं मीठ शोषलं जातं. तर पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण भिजत ठेवलेला जो तांदूळ आहे तो टाकून घेऊयात. तांदळातलं पाणी मी अगोदर काढून घेतलं आणि नंतर यामध्ये तो तांदूळ टाकला. आता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि अधूनमधून हलवत आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे तो जास्त ओव्हरकुक होत नाही. तर अगदी घड्या लावून फक्त 5 मिनिटे हा तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. तर बघा, 5 मिनिटातच आपलं हे तांदूळ अगदी व्यवस्थित असे शिजतात. तुम्ही पाहू शकता, अगदी लांब लांब असा हा तांदूळ तयार झालेला आहे आणि पांढरा शुभ्र असा आपला हा 70 ते 80% शिजलेला भात इथं तयार झाला आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि हा जो तांदूळ आहे तो लगेचच आपल्याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो ओव्हरकुक होणार नाही. तर पहा, इथं मी एक मोठी चाळणी घेतलेली आहे आणि झाऱ्याच्या मदतीने हा भात आपण या चाळणीमध्ये काढून घेऊयात. थोडासा भात राहिल्यानंतर तुम्ही असाच पातेलंसुद्धा या चाळणीवर ओतू शकता. खाली एक भांडं घ्यायचं, म्हणजे पाणी जे आहे त्या भांड्यामध्ये जातं. आणि पहा, याप्रमाणे अगदी मोकळा सुटसुटीत 80% शिजलेला आपला तांदूळ इथे तयार झाला आहे. तर पहा, हे जे लिंबू आहे ते मी यातलं काढून टाकलं. खडे मसाले हवे तर तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढूनसुद्धा टाकू शकता. बिर्याणीचा आपला भात तयार होईपर्यंत इकडं चिकनसुद्धा अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, आपण अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं तरीसुद्धा याला भरपूर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि चिकनसुद्धा अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. अधूनमधून झाकण काढून 1-2 वेळा मी ते हलवून घेतलं होतं. आता गॅस बंद करून घेऊ आणि आता आपल्याला बिर्याणीचे लेअर तयार करून घ्यायचे. तर आता मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये बिर्याणी तयार करणार आहे. तर पहा, इथं मी एक दुसरं मोठं पातेलं घेतले आणि सगळ्यात अगोदर मी यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकलं. हे मी घरी तयार केलेलं तूप आहे. आता या बिर्याणीचे मी 2 लेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर सुरुवातीला आपण एक चिकनचा लेअर खाली तयार करून घेऊ. चिकन ग्रेव्हीमधील निम्म चिकन यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता यावर आपल्याला भाताचा लेअर द्यायचा आहे. तर पहा, याप्रमाणे एक भाताचा लेअर यामध्ये देऊन झालेला आहे. आता यावर आपल्याला जो तळून ठेवलेला कांदा आहे तो टाकायचा आहे. हा जो तळलेला कांदा आहे म्हणजे जो बरिस्ता आहे, यामुळे आपल्या ह्या चिकन दम बिर्याणीला खूप छान अशी टेस्ट येते. यातला हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे असं समजलं तरी काहीच हरकत नाही. तर पहा, आता यानंतर यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलेला आहे. आता यावर आपल्याला चिकनचा दुसरा लेअर द्यायचा आहे.
तर पहा उरलेल्या चिकनमधलं थोडंसं चिकन मी पुन्हा बाजूला काढून ठेवलं आणि दुसरा लेअर तयार करून घेतला आणि पुन्हा यावर बरिस्ता आणि कोथिंबीर पुदिना टाकून घेतला आणि उरलेला आता जो सगळा भात आहे तो यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर पहा याप्रमाणे भातसुद्धा सगळा टाकला आहे आणि थोडेसे पीस जे बाजूला काढून ठेवले होते ते वरच्या थरावर मी पुन्हा घातलेले आहेत आणि आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आणि उरलेला सगळा बरिस्ता यावर टाकायचा। हा याप्रमाणे आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेअर द्यायचं काम झालेलं आहे। आता यावर मी एका वाटीमध्ये थोडंसं केसर भिजत टाकलं होतं, त्याचं पाणी मी यामध्ये टाकत आहे। तुम्हाला हवं असेल तर फूड कलरसुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर थोडंसं साजूक तूपसुद्धा मी वरच्या थरामध्ये टाकलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवायचे आणि गॅसच्या बारीक फ्लेमवर 20 मिनिटे याला चांगली दणदणीत अशी वाफ देऊन घ्यायची। याला चांगला दम बसावा म्हणजे याची वाफ जाऊ नये म्हणून यावर काहीतरी जड वजन ठेवायचे। तर यावर मी खलबत्ता ठेवलेला आहे। तर पहा 20 मिनिटानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि पुन्हा 20 मिनिटे तसंच गॅसवर मी झाकून ठेवलं, याचं झाकण काढलं नाही आणि नंतर मी आता यावर झाकण काढत आहे। तर तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त मोकळी सुटसुटीत आणि ज्युसिली अशी आपली चिकन दम बिर्याणी इथं तयार झाली आहे। मी हे जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे। अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही चिकन दम बिर्याणी करत असाल तरी ती अगदी स्टेप बाय स्टेप अशीच केली तर ती 100% परफेक्ट बनेल ही तुम्हाला मी खात्री देते। तर पहा अशा प्रकारे अगदी जबरदस्त चवीची चिकन दम बिर्याणी आपली इथं तयार झाली। आता यावर मी पुन्हा थोडासा बरिस्ता आणि कांदा कोथिंबीर वरून सजावटीसाठी टाकलेली आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।